वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु अहो देव काय करावं बाई या माणसाला? अहो बसल्या बसल्या झोपलात की काय? ए कशाला सकाळ सकाळी उठवून बसवले? एक तर रातभर तुझ्या गोरण्यामुळे मला झोप नाही नीट. सारखं आपलं खार खोर लाकडं कापल्यागत असं वाटत होतं की वखारी झोपली का काय. आणि परत आणि वर ही सकाळ सकाळ किरकिर. सकाळ 8 वाजलेत. हो पण पाठे 5 वाजल्यापासूनच बुणबुण चालू आहे की तुझी डास गुणगुणल्यासारखी. हा पहाटेपासून जप करते महाराजांचा, त्याला बुणबुण म्हणताय होय? अगं पण जप कर की, नाही कोण म्हटलंय. पण सगळं गाव जागवली एवढ्या मोठ्यानं कशाला करतीस? अहो पौर्णिमा चालू झाली आज रात्रीपासून, त्यात आज हनुमान जयंती आहे. होय, गुड फ्रायडे बी आजच आहे. ते आणि काय असते? मला तरी काय माहित. शाळेत जाऊन काही झोपा काढतेस काय? मला एक इंग्लिश कळत नाही, पण तुला पण समजत नाही वे. थांबा माझं इंग्लिश पक्क आहे. गुड म्हणजे चांगलं, फ्राय म्हणजे तळणं, आणि डे म्हणजे दिवस, म्हणजे चांगलं चुंगलं तळण्याचा दिवस. अगं बाया खरंच की, असा योगायोग पुन्हा येत नाही. ह्या शुभ मुहूर्तावर मी एक बारीकशी पूजा घातली. तर उठा आणि आंघोळ करून घ्या. हे बघ, आंघोळ तर करतोस, पण त्याआधी एक चहा ठेव ना. अजिबात नाही, पूजा झाल्याशिवाय चहा बी काय नाही. आणि संध्याकाळी येताना आठवणीनं मारुतीच्या देवळात जाऊन या. हनुमंता, अरे लग्नाआधी दर शनिवारी तुला पूजल्याचं चांगलं फळ दिलंच बाबा. भागे दाताळ काढायला काय झालं? आणि वाती वळून झाले असल्या तर दुकानात उडीत कापुरण गोडे त्याला आण. संध्याकाळी त्यांना देवळात जाताना कामाला येईल. तिच्या कामाकामानं वैताग आलाय. असं वाटतंय घर सोडून जावं कुठेतरी. आयडिया, मी आज मारुती पुढं 5 नारळ फोडणार आहे. तेव्हा काय बी कर, पण माझं आणि चंदीचं लगीन करू. अरे त्या काळ्या जांभळा कसा काय जीव अडकला तुला काय माहिती? गपे माकड तोंड्या, आधी स्वतःला बघ, मग दुसऱ्याला नावं ठेवू. अरे गावातला रणवीर कपूर आहे मी. तोंड बघ आरशात, माकडागत दिसतेस, म्हणे रणबीर कपूर. नका तू बघत राहा, एक ना एक दिवस दीपीलाच पाठवणार. एकदा पास होऊ दे रे, मग ती घेईल ना त्याच कॉलेजला ॲडमिशन घेणार. पास होशील ना? लका जरा तरी पॉझिटिव्ह बोल. तुला सांगू का, कॉप्या केल्यात आपण गच्चून, पास तर आपण होणारच. लका, माझं तर कुठल्या जागी कुठली कॉपी ठेवली आहे हे शोधण्यातच सगळा टाईम संपायचा. मी नापास झालो तर आप्पा बुटांना हाणणार आहे मला. निकाला दिवशी मी आप्पाचं बूटच लपून ठेवणार आहे. आपलं एकच एम आहे, कॉलेजला जायचं, फुल मस्ती फुल राडा, ते बी दीपी संघाच. मला तर वाटतंय ती भागीच काहीतरी फुलवत असणार दीपीला. मला बी तेवढं डाऊट आहे रे. आधी तिला न मन दावायला पाहिजे. एकदा तावडीत गाव दे, मग बघतो तिच्याकडे. हे देवा, सगळ्यांना बुद्धी दे, आरोग्य दे, सुख शांती दे, भागीला पास कर. काय करावे बाई या माणसाला? ही तर बायको पूजापाठ करते आणि हा माणूस चक्क झोपलाय. अहो अहो, काय झालं? काय झालं? वर तोंड वर करून मला विचारताय काय झालं म्हणून? तसंही तुला विचारतो कोण? काय? अगं नाही म्हणजे तुझ्याशिवाय मी अजून कोणाला विचारणार ना. हो का? पूजा करताना तुम्ही चक्क झोपला होता. काय? उचलून जागा करावं लागलंय तुम्हाला. मी झोपलो होतो पूजा करताना? कसं शक्य आहे? कसे शक्य आहे? ह्या डोळ्यांनी मी पाहिले. ढोसलून ढोसलून जागा करावं लागलंय तुम्हाला. अगं म्हणजे कसं आहे, तू ज्याला झोप समजतेस ना, ती झोप नव्हती काही. अगं त्याला समाधी म्हणतात, समाधी. हो का? हो ना. अगं या परमेश्वराच्या नामस्मरणात त्याच्याशी असं एकरूप होणं, त्यालाच समाधी असं म्हणतात. मला उल्लू बनवू नका. एक तर झोपलात ते झोपलात आणि वर सारवा सारवी. पुन्हा जर पूजेत झोपलात ना तर हिथंच समाधी बांधली, सांगून ठेवती. हे प्रभो, अरे या येडपटाला सॉरी या अजान बालिकेला माफ कर. भक्तीच्या नावाखाली हिचं काय चाललंय हे हिलाच समजत नाही.
आता तरी चहा मिळेल का? हा चहा देते, पण चहा पिल्यावर राशन आले का तेवढं बघून या. ही असली हलकी सारखी कामं त्या बागेला सांगत झाला. अगं बाई, बराच वेळ झाला पोरगी आली नाही अजून. तिला काम सांगायचं म्हणजे आधी तिला शोधायला पाहिजे. तुम्ही एक काम करा, गॅस पुढे लक्ष द्या, मी तिला शोधून येते. तू शिरम्या जात वाचणार? होय का हो? आमच्या भागीला बघितली का कुठं? काय झालं असं की शेजा बाजार कुठेतरी? शेजारी बघितलं, कुठे दिसली नाही. म्हटलं तुम्हाला दिसली का रस्त्यात कुठं विचारावं. आम्हाला तर नाही दिसली. कुठं कुठं शोधायची तिला, आता कुठं गेली काय माहिती. हे बघा जरा ध्यान राहू द्या पोरीवर. दिवस असलं वाईट चाललेत, कोणाच्या मनात काय येईल काय सांगावं. ए बाबांनो, कुठं दिसली असली तर सांगा, उगाच भ्या घालू नका. अहो भ्या कसलं, आजकालच्या पोरी सिनेमा बघतात आणि तसलंच काय तर करतात. अरे देवा, बागीची आई, आम्हाला तर बागी नाही दिसली. दीपीच्या घरी बघा, तिथं असत. भागे, ए भागे. अरे देवा, कुठं गेली तुमची पोरगी? काहीच समजना. आमची पूजा चालली तर होती घरात, कुठं गेली काय कळना. दीपीच्या घरी बघितलं का? होय तर, दीपीच्या पण घराला कुलूप आहे. दीपीच्या रानात बघूया का? त्या दिवशी तिथंच दोघे बी बिट्ट्या करत होते. तिथं बी असल्या म्हणजे बरं, नाही तर उगीच कायच्या बाय व्हायचं. देवा महाराजा, पोरगी सुखरूप घरी येऊन दे रे बाबा. समदा गाव शोधला, भागीचा कुठं सुद्धा पत्त्या नाही. कुठं गेली असेल काय माहिती. अहो परवा दिवशी टी व्हीमध्ये एक बातमी बघितली. त्या वडगावातली एक पोर गेली एका पोराबर पळून. कशा लोक त्यांचा बीपी वाढवतोय, चक्कर बिक्कर येऊन पडतेल इथं. हो बरोबर. परत ह्यांना कोण उचलायचं? काय म्हणजे जड असतील त्या. गप्पे. हो, तुम्ही नका काळजी करू. बागीला आम्ही चांगलं ओळखतो, ते असलं काय करणार नाही. वयात येणाऱ्या पोरी म्हणजे आईबापाच्या जीवाला घोर असते. पदरात इस्तू सांभाळणे इतकं अवघड होऊन बसले पोरी सांभाळणं म्हणजे. भागी सतत नजरेसमोर राहावी म्हणून सारखी मी तिला कामं सांगत होती. शाळेत होती तर ठीक होतं, पण सुट्ट्या पडल्यापासून पोरीच्या काळजीनं जीव हैराण झालाय अगदी. आता तुम्ही इथं चर्चासत्र करत बसणार आहे का तिला शोधणार बी? हे बघा, तुम्ही जसा विचार करताय तसा याला विचार करणारी भागी नाही. चला दीपीच्या रानात शोधूया. चला. कुठं गेली असेल बाई ही पोरगी. ते बघा तिकडं. तुम्ही सगळे हित कसे काय? आधी मला सांगा, तुम्ही कुठं बोंबलत फिरत होतात ते? आई, अगं ते उडीद, तेल आणि कापूर समजा घरी आणून ठेवले. नंतर माझ्या लक्षात आलं रुईच्या पानांची माळ लागती मारुतीला, म्हणून म्हटलं आणावी करून. अगं पण सांगून जाता येत नाही का? तुमची पूजा समाधी लागलेली, मग कसं सांगणार? देवा महाराजा, ही सगळी त्याचीच कृपा आहे. अहो का तरी मी तुम्हाला आधीच सांगत होतो, तुम्ही उगाच नको त्या विचार करत बसला. अरे नको तो विचार नाही रे, काळजी म्हणतात त्याला. पण मला एक कळत नाही की आम्हा आई वडिलांपेक्षा तुम्हा मित्रांना आमच्या बागीचा स्वभाव कसा रे माहीत. अहो मैत्रीची हीच तरी खरी गंमत आहे ना. जे तुम्हा आई वडिलांना माहीत नसतं ते आमच्यासारख्या मित्रांना माहीत असतं. ए काय झालं? कसली काळजी, कसली गंमत? काय नाही, चल घरी सांगतो. सगळ्यांनी पहिल्यांदा आमच्या घरी चालायचं. वडे आणि भजी तळणार आहे मी आज. आता काही मध्येच हे तळणं मिळण्याचं. आज गुड फ्रायडे आहे ना. बरं चला. चक्रीचे सर्व एपिसोड पाहण्यासाठी हृदयात मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि कमेंट मध्ये सांगा हा एपिसोड कसा वाटला.